मित्रांनो, या अगोदर माणसाच्या 3 गरजा होत्या: अन्न, वस्त्र आणि निवारा. परंतु जिओने आपल्याला इंटरनेटची सवय लावून आता इंटरनेटचे रेटच वाढवले. आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे जिओच्या मागोमाग एअरटेल, वोडाफोन आयडिया यासारख्या कंपन्यांनी देखील त्यांच्या प्लॅन्सचे रेट वाढवले आहेत. कोई तरीका है भीक मांगने का? आणि याचमुळे आज सामान्य माणसाच्या खिशाला जास्त भार लागणार आहे. कारण या 3 कंपन्यांकडेच भारताचा 90% टेलिकॉमचा मार्केट शेअर आहे. तर मग आता काय, लोकांना महागडं रिचार्ज करून घ्यावं लागेल का? तर कदाचित यावेळेस असं होणार नाही. तर आता BSNL मैदानात उडी घेतलेली आहे. BSNL ही एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी आहे ज्याच्यावरती सरकारचा डायरेक्ट कंट्रोल आहे. आणि त्याचमुळे आजकाल नागरिक देखील BSNL ला सपोर्ट करताना आपल्याला दिसत आहेत. सोशल मीडियावरती #BSNL, BSNL कमबॅक, आय सपोर्ट BSNL अशा प्रकारचे हॅशटॅग ट्रेंड होताना आपल्याला दिसत आहेत. एवढंच नाही तर लाखोंच्या संख्येनं लोकांनी त्यांचे सिम कार्ड BSNL मध्ये पोर्ट करणं ऑलरेडी चालू देखील केलेलं आहे. तर मग आता पुढे काय? तब्बल 10 वर्षानंतर BSNL कमबॅक करू शकेल का? एकेकाळी भारतीय टेलिकॉम क्षेत्रावरती राज करणाऱ्या BSNLचं युग पुन्हा एकदा येऊ शकेल का? BSNL कडे तेवढा इन्फ्रास्ट्रक्चर आहे का जे हायस्पीड इंटरनेट भारतीयांना पोहोचवू शकेल? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये टाटाजींची काय भूमिका असणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहेत. सोबतच आपण हे देखील पाहूया की एवढे वर्ष BSNL मार्केटमधून का गायब होती. आणि तुम्ही देखील जर डेटाच्या महाग होण्यानं परेशान असाल, BSNLची या घडीला तुम्हाला खूप जास्त आठवण येत असेल, आणि जर तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओसाठी मी चांगला रिसर्च केलेला आहे आणि योग्य वेळेला योग्य टॉपिक उचलला आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि एक लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आता BSNL परत कसं येणार, कधी येणार हे समजून घेण्याच्या अगोदर BSNL परत येणं सामान्य नागरिकांसाठी का महत्त्वाचे आहे हे आपण एकदा समजून घेऊया. टेलिकॉम मार्केटची सद्य परिस्थिती पहा. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जिओने आपल्या किमती वाढवल्या आहेत आणि जिओच्या मागे मागे एअरटेल आणि वोडाफोन आयडिया यांनी देखील तेच केलंय. पैसा ही पैसा होगा. आता परिस्थिती अशी आहे की या 3 खासगी कंपन्यांमध्ये मोनोपोली निर्माण झालेली आहे. यांच्याकडे मार्केटचा 90% शेअर आहे आणि यांची मोनोपोली फक्त एक सरकारी कंपनीच मोडू शकते. त्यामुळे BSNL ला परत येणं हे खूप आवश्यक आहे. आणि चला, जरी जिओकडे मोनोपोली नसती तर आपल्याला BSNL ची गरज भासली नसती का? सर्वसामान्य लोक विश्वास ठेवतील अशी टेलिकॉम कंपनीची आवश्यकता नाही का? माझ्या मते कोणत्याही राष्ट्रासाठी एक तगडी सरकारी टेलिकॉम कंपनी असणं खूप महत्त्वाचे आहे. बात तो सही है. आणि तुम्ही विचार करा, जर भारतासारखी मोठी अर्थव्यवस्था केवळ खासगी कंपन्यांवरती अवलंबून असेल तर आत्मनिर्भर भारताचे हे स्वप्न कसे पूर्ण होणार? त्यामुळे BSNL ला शक्य तितक्या लवकर 4G आणि 5G टेक्नॉलॉजीमध्ये अपग्रेड करावेच लागेल. याशिवाय BSNLचं परत येणं याकरिता देखील आवश्यक आहे, जेणेकरून मोबाईल रिचार्ज, इंटरनेट रिचार्जच्या वाढत्या किमती कंट्रोल करता येतील. कारण जर असेच चालू राहिलं तर सामान्य माणसाला कॉल करणे आणि इंटरनेट वापरणं कठीण होऊन जाईल. आणि जर सामान्य लोक इंटरनेट वापरत नसतील तर भारत डिजिटल कसा होईल? त्यामुळे जर भारताला डिजिटल व्हायचं असेल तर इंटरनेट परवडणारे हवे. नाहीतर या 2-3 मोठ्या कंपन्या मिळून हवे त्या किमती ठरवतील आणि आपल्याला हवे ते पैसे त्यांना मोजावे लागतील. बरं, आता आपल्याला BSNL ची गरज का आहे हे आपण पाहिलं. परंतु खरोखर BSNL परत येऊ शकतं का? तर या 3 कारणामुळे असं वाटतंय की BSNL नक्कीच परत येऊ शकतं. पहिलं म्हणजे गव्हर्नमेंट सपोर्ट. समजून घ्या, BSNL ही एक सरकारी कंपनी आहे. त्यामुळे सरकार कुठल्याही परिस्थितीत त्यात पैसे तर लावणार आहेच आणि ते लावत देखील आहे. सरकारने 2022 मध्ये BSNLच्या रिवायवलसाठी 1.64 लाख करोड रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला होता. हे खरं आहे की आज BSNL खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला सामोरे जात आहे, परंतु त्याच वेळेस त्यांना कमबॅक करण्याच्या संधी देखील मिळत आहेत. अशात जर गव्हर्नमेंटचा सपोर्ट त्यांना मिळाला तर BSNL पुन्हा एकदा टेलिकॉम क्षेत्रावरती राज नक्कीच करू शकेल. यानंतर BSNL रिटर्न येण्याचं पुढचं कारण म्हणजे पब्लिक सपोर्ट. सामान्य जनता BSNL ला पूर्णपणे सपोर्ट देत आहे. कुठे आंदोलनं होत आहेत, कुठे ट्विटरवरती आय सपोर्ट BSNL, BSNL कमबॅक, BSNL अशा प्रकारचे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. याशिवाय लाखो लोक दररोज त्यांचं सिम BSNL मध्ये पोर्ट देखील करतायत. आणि हे स्वाभाविकच आहे, कारण BSNLचे प्लॅन इतर कंपन्यांच्या तुलनेत जवळपास निम्म्या किमतीमध्ये उपलब्ध आहेत. यावरून भारतातील लोक BSNL साठी तयार आहेत आणि त्याच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहत आहे हे स्पष्ट होतं.
क्या बात है सर, क्या बात है सर, क्या. यानंतर बीएसएनएलच्या कमबॅक मागे तिसरं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे टाटा. अलीकडेच सरकारने टाटाच्या TCS सोबत 15,000 कोटींची डील साईन केली आहे, ज्यामध्ये टाटाने भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात 4G इंटरनेट पुरवण्याची जबाबदारी घेतली आहे. आणि ते असंही म्हणतात की एका वर्षामध्ये ते 5G देखील आणतील. आता जर इथे दुसरी एखादी कंपनी असती तर इतका विश्वास नसता ठेवला, परंतु टाटाची गोष्टच वेगळी आहे. टाटा हे नाव ऐकल्यावरती सगळ्यात पहिला विचार येतो तो म्हणजे विश्वास. टाटा म्हणजे ट्रस्ट. आणि याचमुळे सर्वसामान्य लोक देखील उत्साहित आहेत, कारण लोकांना माहिती आहे की टाटाने एखादी गोष्टीत हात घातला तर ते नक्कीच काम करतील. आणि त्यांना टेलिकॉम क्षेत्रातील अनुभव देखील आहे, कारण त्यांनी स्वतः टाटा डोकोमो सारखी कंपनी चालवलेली आहे. पण फक्त टाटा सोबत टायअप करून बीएसएनएलची गाडी पुन्हा रुळावरती येईल की त्यांना आणखी काही मोठे बदल करावे लागतील? तर बघा, टाटाची सेवा प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली आहे हे खरं आहे. मग ते IT असो, फॅशन असो, ऑटोमोबाईल असो, त्यांचं प्रत्येक क्षेत्रातील काम टॉप क्लास असतं. त्यामुळे येथे आपण असं म्हणू शकतो की टाटामुळे बीएसएनएलचं नेटवर्क कव्हरेज सेवा नक्कीच चांगली होईल. परंतु यासोबतच बीएसएनएलला अजून 2 गोष्टींवरती काम करावे लागणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांचा पुअर कस्टमर सपोर्ट. बीएसएनएलनं आतापर्यंत कधीही त्यांच्या ग्राहकांना गांभीर्यानं घेतलं नाही. तसंच त्यांचे कर्मचारी खूप उद्धटपणे बोलतात. यामध्ये बीएसएनएलला खूप मोठा बदल करणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे इनोव्हेशन. बीएसएनएल मध्ये सोल्युशन वरती चर्चा होत नाही, ग्रोथ वरती चर्चा होत नाही, चांगल्या सर्व्हिस वरती चर्चा होत नाही. कर्मचारी कसे तरी कामावर येतात आणि मग वेळ संपली की निघून जातात. त्यामुळेच बीएसएनएलला किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांचा हा माइंडसेट चेंज करावा लागेल आणि इनोव्हेशन वरती फोकस करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून बदलत्या टेक्नॉलॉजीची साथ घेऊन मार्केटमधील खासगी कंपन्यांना टफ कॉम्पिटिशन देता येईल. तर मित्रांनो, तुम्हाला देखील वाटत असेल की बीएसएनएलनं पुन्हा एकदा कमबॅक करावं, पुन्हा एकदा माफक दरात इंटरनेट सगळ्यांना मिळावं, तर हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये, व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचं पहिलं सिम कार्ड कुठल्या कंपनीचं होतं. व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.